नमस्कार मित्रांनो, क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। आता मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर का टावर बांधायचा असेल तर तुम्ही टावर कसा बांधणार तर तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता तुम्हाला टावर बांधायचा योग्य मार्ग, त्याला कागदपत्र कोणकोणती लागतात किंवा कुठं जाऊन व्हिजिट करायचे आहे, कोणत्या कंपनीत भेटायचं आहे, VI असू द्या, जिओ असू द्या, एअरटेल असू द्या, कुठलाही टावर असू द्या, आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहे। आता ती कसा पोहोचणार आहे, आम्ही स्वतः येऊन तिथं देणार नाही। आता तुम्हाला त्यासाठी एक प्रोसेस आहे, तर ती प्रोसेसने जावं लागणार आहे। तर जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला ती प्रोसेस कळणार आहे, नाहीतर तुम्हाला काय सुद्धा कळणार नाही। मधनं जर गेला तर तुमचंच नुकसान होणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगतो। टेंशन नहीं लेने का, आपण है ना। आता 2024 चालू आहे। आता 2024 मध्ये तुम्हाला जर का टावर घ्यायचा असला तर जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया या अशा कंपन्यांच्याकडे जायची गरज नाही, कारण की ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी एक थर्ड पार्टी कंपनींना आपलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं। म्हणजे टावर उभं करण्याबाबत थर्ड पार्टी कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं। तर त्या थर्ड पार्टी कंपनीकडे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आता अप्लाय कसं करायचं ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता मित्रांनो, त्या थर्ड पार्टी कोणकोणती आहेत? इंडूस टावर, भारती इन्फ्राटेल, ATC टावर, जिओ टावर, अशा पद्धतीच्या या थर्ड पार्टी टावर कंपनी आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे, या थर्ड पार्टी टावर कंपनीकडे जाऊन अप्लाय करायचं आहे। आता ते कशा पद्धतीने जाऊन अप्लाय करायचं आहे ते सांगतो। आता त्या अगोदर तुम्हाला याची माहिती जाणून घेतली पाहिजे की बाबा यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात। आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ, बँक अकाउंट, ग्रामपंचायतमधील NOC आणि तुमच्या जागेचा उतारा हा लागणार आहे। आता झाली ही सगळी माहिती टावर संदर्भात। आता तुम्हाला तुमच्या जागेसंदर्भात माहिती पाहिजे। आता तुम्ही जर का तुमच्या शेतामध्ये टावर लावत असाल तर शेतामध्ये टावर लावण्यासाठी जागा किती पाहिजे? तर मित्रांनो, तुम्ही जर का गावातून बिलॉंग करत असाल, म्हणजे जर का खेड्यापाड्यातून असाल तर तुम्हाला 2500 स्क्वेअर फूटची जमीन पाहिजे। आता 2500 स्क्वेअर फूट जर का जमीन भरत असेल तरच तुम्ही या जागेसाठी, या टॉवरसाठी अप्लाय करू शकत असाल। क्या बढ़िया था गुरु। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमच्या जमिनीपासून 100 मीटर अंतरावरती कुठलंच हॉस्पिटल नसलं पाहिजे। त्याचप्रमाणे कोणतीही शाळा नसली पाहिजे आणि शेजारचा जो माणूस असतो, म्हणजे तुमच्या शेताच्या शेजारचा, तर त्याची NOC सुद्धा लागते। म्हणजे त्याचं संमतीपत्र लागतं 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती की बाबा अशा पद्धतीने आम्ही टावर बांधत आहे आणि आमची संमती आहे म्हणून। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। तुम्ही म्हणाल हे टावर बांधल्यानंतर आम्हाला काय फायदा? तर फायदा आहे। हत्यारांच्या मागणं पळत बसण्यापेक्षा ह्याच्या मागं पळा, कारण की ह्यातनं तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि पैसे आल्यावरती बिराड तुमच्या मागणं आपल्या मनाने येते त्या। सही पकडे हैं। तर बट चेष्टेचा विषय राहिला वेगळा। आता तुम्हाला पैसे किती मिळणार? तर मित्रांनो, तुम्ही जर का गावाकडे असाल तर तुम्ही गावात जर का टावर बांधत असाल तर गावात तुम्हाला 6 ते 7 हजार रुपये भेटणार आहेत। आता गावात 6 ते 7 हजार भेटतात। तुम्ही म्हणाल शहरात जर का टावर बांधत असाल तर किती पैसे मिळणार? तर मित्रांनो, शहरात जर का टावर बांधलात तर जवळजवळ 40 ते 50 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। आता ही रक्कम प्रत्येक टावरसाठी वेगवेगळी असते। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। त्यामुळे एका टायमिंगला तुम्हाला मी सगळी अमाऊंट सांगू शकत नाही की बाबा फिक्स अमाऊंट ही आहे। तर कुठल्याच कंपनीची फिक्स अमाऊंट नसते, ती जागा बघून ती कंपनी ठरवत असते। आता तुम्हाला अप्लाय कसा करायचा आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हा टावर तुमच्या शेतामध्ये बसवायचा कसा। तर मित्रांनो, काळजी करू नका, यासाठी ऑनलाईन तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे। तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रात किंवा नेट कॅफेमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अशा पद्धतीचा टॉवर ह्या जागेत बसवायचा आहे। तर ते तुम्हाला ऑनलाईन करून देतील। ही पद्धत ऑनलाईन देखील आहे आणि ऑफलाईन देखील आहे। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलेल्या कंपनीची लिस्ट आहे, त्या कंपनीच्या ॲड्रेसवरती जाऊन ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन या कंपनीची वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज जर का तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।